नीट पेपर फुटी प्रकरणानं संपूर्ण देशात खळबळ उडाली। 3 मे रोजी पेपर झाला आणि 2 दिवसात बातमी आली की पेपर फुटला। डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून पेपर दिलेल्या 22 लाख विद्यार्थ्यांसाठी हा मोठा धक्का होता। आणि हे सगळं घडवून आणलं एका कथित डॉक्टर शुभम खैरनारनं, ज्यानं 10 लाखांमध्ये पेपर विकत घेतला आणि तो 15 लाखांमध्ये विकला। पण धक्कादायक गोष्ट म्हणजे हा आरोपी शुभम खैरनार, ज्यानं इतक्या विद्यार्थ्यांना मनस्ताप दिला, ना तो डॉक्टर आहे ना त्याचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालंय आणि ना तो एकही दिवस त्या कॉलेजमध्ये गेलाय। एकंदरीतच हा शुभम खैरनार नेमका कोण आहे, त्यानं डॉक्टर न बनताही लाखो विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं फसवलं, कशा पद्धतीनं मनस्ताप दिला, संपूर्ण प्रकरण पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। नाशिकच्या गर्दीने भरलेल्या त्या शैक्षणिक परिसरात दररोज हजारो विद्यार्थी स्वप्न घेऊन फिरत होते। कुणाला MBBS करायचं होतं, कुणाला BAMS, तर कुणी नीटची तयारी करत होतं। पुस्तकांच्या दुकानांपासून क्लासेसपर्यंत सगळीकडे डॉक्टर होण्याचं स्वप्न दिसत होतं। पण याच स्वप्नांच्या बाजारात एक असा चेहरा फिरत होता, ज्यानं स्वतःचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं तर नव्हतंच, तरी तो स्वतःला डॉक्टर म्हणून घेत होता। तो म्हणजे शुभम खैरनार। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, मेडिकल ॲडमिशनमध्ये मदत आणि नीट समुपदेशनाच्या नावाखाली शुभमनं नाशिकमध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली होती। डॉक्टर शुभम खैरनार या नावानं त्यानं SR एज्युकेशन कन्सल्टन्सी सुरू केली आहे आणि हजारो विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण केला। पण आता हाच शुभम नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये अटकेत आहे। माहितीनुसार शुभमनं 2021 मध्ये मध्य प्रदेशमधील श्री सत्य साई विद्यापीठात BAMS अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता। मात्र विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कॉलेजमध्ये प्रवेशानंतर तो पुन्हा कधीच कॉलेजला गेला नाही। ना त्याची वर्गामध्ये उपस्थिती होती, ना त्यानं परीक्षा दिली, नाही तो कधी पेपरला सुद्धा आला, ना वर्गात बसला। तरीही नाशिकमध्ये तो डॉक्टर बनून विद्यार्थ्यांना करिअरचे सल्ले देत होता। नाशिकच्या उच्चभ्रू कॅनडा कॉर्नर परिसरात एका आलिशान कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये शुभमनं कार्यालय ओपन केलं। MBBS, BAMS, BDS, BHMS, ऑल UG PG, पॅरामेडिकल इंजिनिअरिंग या संदर्भात तो कन्सल्टंट सर्व्हिसचे ऑफिस चालवत होता। शुभमच्या या कार्यालयाच्या महाराष्ट्रासह इतर राज्यातही शाखा असल्याची माहिती समोर येते। पोलिसांच्या मते शुभमनं नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका 10 लाख रुपयांत विकत घेतली आणि ती 15 लाखांना विकली। नाशिकपासून राजस्थानपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी कुरिअर नेटवर्कचा वापर केला गेल्याचा संशय आहे। या प्रकरणाचा धागा राजस्थानमधील CBI तपासातून नाशिकपर्यंत पोहोचला आणि शुभमचं नाव समोर आलं। एप्रिल महिन्यात जयपूरमधील मांगीलाल बिवालनं नाशिकच्या शुभम खैरनारकडे माझ्या मुलासाठी पेपर फोड, 10 ते 12 लाख रुपये देतो ही मागणी केली होती। CBIच्या तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार नाशिकचा शुभम खैरनार, जयपूरचा मांगीलाल, विकास आणि दिनेश बिवाल तसेच गुरुग्रामचा यश यादव या 5 जणांविरुद्ध संपूर्ण तपास फिरत आहे। या सर्वांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची CBI कोठडी सुनावलेली आहे। तपास यंत्रणेतील सूत्रांच्या माहितीनुसार शुभम खैरनारनं पेपर फुटीपूर्वीच इतर आरोपींना विश्वास दिला होता। 500 ते 600 गुणांची खात्री आहे, प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल अशी ग्वाही त्यानं या विद्यार्थ्यांना दिली होती। CBIच्या माहितीनुसार शुभमनं ही मागणी गुरुग्रामच्या यश यादवपर्यंत पोहोचवली आणि त्यानंतर 29 एप्रिल रोजी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवनशास्त्राचे प्रश्नपत्र 10 लाख रुपयांमध्ये मिळाल्याचा संशय आहे। हा जो पेपर आहे तो जयपूरपर्यंत पोहोचवण्यात आला। तपासादरम्यान शुभमच्या मोबाईलमधून अनेक धक्कादायक डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत। त्यामध्ये आरोपींसोबतचे चॅट्स, प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे पुरावे आणि व्यवहारांशी संबंधित माहिती असल्याचं सांगितलं जातंय। पोलिसांच्या माहितीनुसार शुभमला पकडणं सोपं नव्हतं। पोलिसांना आपल्या मागे तपास सुरू असल्याचा अंदाज आल्यानंतर त्यांना डोक्यावरील केस पूर्णपणे काढून टाकले। ओळख बदलून तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता। एका मंदिराबाहेर पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतलं होतं, तेव्हा त्यानं मी शुभम नाही असं सांगत पळून जाण्याचाही प्रयत्न केला। मात्र जुन्या फोटोच्या मदतीनं आणि डिजिटल ट्रॅकिंगच्या मदतीनं पोलिसांनी त्याची ओळख निश्चित केली। तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की सुरुवातीला फक्त शुभम खैरनार एवढंच नाव त्यांच्या हातामध्ये होतं। नाशिकमध्ये हे आडनाव मोठ्या प्रमाणावरती असल्यानं तपासात अनेक अडचणी आल्या। मात्र सोशल मीडियावरती प्रोफाईल, तांत्रिक पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारावरती अखेर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचलंच। त्याचे वडील मधुकर खैरनार हे गावात डॉक्टर म्हणून ओळखले जातात। त्यांनी सुद्धा अधिकृत वैद्यकीय शिक्षण असं घेतलेलं नसतानाही ते गावामध्ये उपचार करत असल्याचं समोर आलेलं आहे। तर शुभमचा भाऊ भावेश खैरनार याच्यावरती याआधी गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात देशभरातून 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे।
राजस्थान, पुणे, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगर येथे कारवाई करण्यात आली आहे. तपास यंत्रणा आता संपूर्ण रॅकेटचा तपास करत असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या जाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे याचा शोध आता सुरू आहे. पण डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गर्दीत एक असा माणूस फिरत होता ज्याने स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं नव्हतं, पण लाखो रुपयांचा डॉक्टर बनून बसला होता. एकीकडे विद्यार्थी रात्रभर जागून अभ्यास करत होते आणि दुसरीकडे काही लोक लाखो रुपयांमध्ये भविष्य विकत घेण्याचे व्यवहार करत होते. आता सीबीआय या रॅकेटची संपूर्ण साखळी शोधत असून या जाळ्यामध्ये आणखीन किती चेहरे आहेत याचा तपास सध्या सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.